गायिका सावनी रवींद्र ही महाराष्ट्राची लाडकी गायिका आहे. सावनीचा नवरा आशिष धांडे डॉक्टर आहे. एक गायिका आणि डॉक्टरची जोडी कशी जमली हे पाहूया आजच्या प्रेमाची गोष्टमध्ये. सावनी आणि आशिष लग्न करण्यापूर्वी बरेच वर्ष मित्र होते. गायिका प्रियंका बर्वेच्या लग्नात या दोघांची ओळख झाली. सावनी प्रियंकाची मैत्रीण होती, तर आशिष तिचा नवरा म्युझिशियन सारंगचा मित्र होता. सावनी मुंबईत राहायची आणि आशिष पुण्यात. त्यावेळी ती जेव्हा कधी पुण्यात जायची ती आशिषला भेटायची. जेव्हा सावनीने आता मला लग्न करायचंय असं मनाशी पक्क केलं, त्यावेळी तिला वाटलं की एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटून त्या व्यक्तीशी बोलण्यापेक्षा जर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला भेटलो तर ते बरं होईल. आशिषच्याही मनात त्यावेळी हेच आलं. त्यांनी एकाच वेळी एकमेकांना ते बोलूनही दाखवलं. त्यांनी एकमेकांशी लग्न या विषयावर बोलायचं ठरवलं. त्यांचं लग्न अगदी अरेंज मॅरेज सारखं झालं. सावनी आणि आशिष त्यांच्या लग्नाला फ्रेंडशिप मॅरेज असं म्हणतात, कारण आधी ते एकमेकांचे मित्र होते आणि नंतर ते नवरा बायको झाले. त्याच्यामधली स्टेज त्यांनी अनुभवलीच नव्हती. आशिषबद्दल एक गोष्ट सावनीला सगळ्यात जास्त आवडायची, ती म्हणजे आशिष आणि AR रेहमान यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 6 जानेवारीला असतो. आणि 6 जानेवारीलाच आशिषने सावनीला लग्नासाठी विचारलं. त्याआधी आशिष आणि सावनी यांचं लग्न या विषयावर 2दा चर्चा झाल्या होत्या, ज्यात आशिषने सावनीला तू लग्नानंतर कुठे राहणार वगैरे सारखे प्रश्न विचारले होते. 6 जानेवारीला आशिषने सावनीला लग्नासाठी विचारलं आणि ती हो सुद्धा बोलली. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. सावनी आणि आशिष नवरा बायको तर आहेतच, पण त्याहून अधिक ते खूप चांगले मित्र आहेत. सावनीला तिच्या आयुष्यात आशिषने खूप सपोर्ट केलाय. त्यांना आता शार्वी नावाची गोड मुलगीही आहे. तुम्हाला सावनी आणि आशिषची जोडी आवडते का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.